पहिली जी जॉब अपडेट आहे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून निघालेली आहे। टोटली तुम्हाला 620 जागा यामध्ये बघण्यात येणार आहेत। तर जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाणार आहे। जाहिरातीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून पूर्ण जाहिरात आधी वाचून घ्यायची आहे, नंतरच तुम्हाला अप्लाय करायचे आहे। तर डिटेल माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण बघायचे आहे विदाउट स्किप करता, कारण बऱ्याचदा स्किप करून व्हिडिओ बघतात आणि मग काही ज्या स्टेप राहतात त्या मिस होऊन जातात आणि मग त्यांना कॉल येत नाही किंवा मग ते इलिजिबल राहत नाही, पात्र ठरू शकत नाही आणि मग त्यांना रिजेक्ट करण्यात येतो। त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे। तर व्हिडिओमध्ये मी पूर्णच माहिती तुम्हाला सांगणार आहे, कधी अप्लाय करायचे आहे, कशी प्रोसिजर फॉलो करायची आहे, कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत, सविस्तरपणे माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे। तर फ्रेंड्स बघा, खूप सारे असे वॅकन्सी महानगरपालिकेमधून नवी मुंबई महानगरपालिकेमधून निघालेले आहेत। तर ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती 620 जागांसाठी निघालेली आहे। टोटली गव्हर्नमेंट जॉब असणार आहे। कुठल्याही प्रकारची फेक न्यूज यामध्ये दिली जाणार नाही। ऑलरेडी मी सांगत असते की जे पण मी न्यूज तुम्हाला देते, जे आपण जॉब अपडेट मी तुम्हाला देते त्या पूर्णपणे रिअल असतात। कुठल्याही प्रकारच्या फेक न्यूज मी देत नाही। तरी पण बरेच जे कॅन्डिडेट आहेत ते व्हिडिओ पूर्णपणे बघत नाही आणि बघण्याच्या आधीच मला कमेंट करतात की ही फेक न्यूज आहे किंवा तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन लोकांना देता। तर अशा प्रकारची कुठलीही प्रकारचे मी पैसे घेऊन किंवा कुठल्याही प्रकारच्या पैसे देणाऱ्या वेबसाईटला फॉलो करत नाही आणि फेक न्यूज मी कधीही माझ्या चॅनलमध्ये देत नाही। तर पूर्णपणे रिअल मी ज्या न्यूज येतात, ज्या सरकारने अपडेट केलेल्या ज्या न्यूज राहतात किंवा कुठल्या कंपनीने, चांगल्या कंपनीने ज्या न्यूज अपडेट केलेल्या राहतात त्याच मी माझ्या चॅनलमध्ये सांगत असते। तर त्यासाठी तुम्हाला आधी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला डिसाईड करायचे आहे की जी मी न्यूज सांगितली आहे ती फेक आहे की नाही। ज्या लोकांना खरंच जॉबची गरज असेल त्यांनीच माझा व्हिडिओ बघावा, अन्यथा कोणीही माझा व्हिडिओ बघू नये। मी कोणाला एवढी रिक्वेस्ट पण करत नाही की सर्वांनी माझा व्हिडिओ बघावा। ज्यांना खरंच जॉबची गरज असेल त्यांनीच माझा व्हिडिओ पूर्णपणे बघावा। जे लोकांचे टाइमपास होते त्या लोकांनी कधीही माझा व्हिडिओ बघू नये आणि त्या लोकांना मी कधीही फोर्स करत नाही। ही जी जॉब अपडेट आहे ही नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून 2025 मध्ये निघालेली आहे। खूप सारे वॅकन्सी यामध्ये निघालेले आहे। 620 पोस्ट यामध्ये निघालेले आहेत। तर एक एक पोस्ट आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। बायोमेडिकल इंजिनियरसाठी एक पोस्ट असणार आहे। ज्युनियर इंजिनियर सिव्हिल करिता 35 पोस्ट यामध्ये निघालेले आहेत। ज्युनियर इंजिनियर बायोमेडिकल इंजिनियर करिता 6 पोस्ट असणार आहेत। गार्डन सुपरटेंडंट करिता 1 पोस्ट, असिस्टंट इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन ऑफिसर करिता 1 पोस्ट असणार आहे। मेडिकल सोशल वर्कर करिता 15 पोस्ट। तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशनमध्ये रीड करायचे आहे। ज्या पण नोटिफिकेशनला, ज्या पण पोस्टला तुम्ही इलिजिबल ठरणार आहात त्याच पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे। तर बऱ्याच यामध्ये पोस्ट निघालेल्या आहेत। जर मी पूर्णच एक एक जर वाचली तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळेच तुम्हाला आधी बघायचं आहे बघा। तरी पण मी एकदा सांगूनच देते। स्टाफ नर्स करिता 131 पोस्ट आहेत। सर्वात जास्त पोस्ट स्टाफ नर्स करिता असणार आहेत। डायलेक्सिक्स टेक्निशियन करिता 4 पोस्ट, स्टॅटिस्टिकल असिस्टंट करिता 3 पोस्ट, ECG टेक्निशियन करिता 8 पोस्ट, अशा खूप साऱ्या पोस्ट ह्यामध्ये निघालेल्या आहेत। तर बघा, ज्या सविस्तरपणे इथं सांगितलं पण आहे की पहिल्या पोस्ट करिता तुम्हाला डिग्री इन बायोमेडिकल इंजिनियर करिता प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सोबत तुम्हाला असला तरच तुम्ही इलिजिबल असणार आहात। दुसऱ्या पोस्ट करिता तुम्हाला सिव्हिल इंजिनियरची डिग्री असायला हवी। तिसऱ्या पोस्ट करिता डिग्री इन बायोमेडिकल इंजिनिअरिंग प्लस 2 इयर एक्सपिरियन्स असायला हवा। चौथ्या पोस्ट करिता BSc असायला हवी। नंतर तुमचं हे सर्वच इथं जाहिरातीमध्ये, नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिलं गेलं आहे। तर एवढं जर मी वाचत गेली तर खूप मोठा व्हिडिओ होणार, म्हणून मी तेवढं वाचत बसत नाही। तर एज लिमिट तुमची 18 वर्षे आणि मॅक्झिमम एज लिमिट तुमची 38 वर्षे असायला हवी। 38 वर्षापेक्षा जास्त उमेदवार इथं पात्र ठरू शकत नाही। जॉब लोकेशन तुमच्या नवी मुंबई असणार आहे। ओपन कॅटेगरीला तुम्हाला 1000 रुपये
फीस लागणार आहे आणि जे पण रिजर्वेड कॅन्डिडेट आहेत त्यांना 900 रुपये पर्यंत फीस लागणार आहे। तर तुमची इथं फीस घेतली जाणार आहे, कारण ही गव्हर्नमेंट जॉब आहे। ऑब्विसली मी आधी सांगितलं आहे। तर ओपन कॅटेगरीला तुम्हाला 1000 आणि जे रिजर्वेड कॅन्डिडेट आहेत त्यांना 900 रुपयेपर्यंत फीस इथं घेतली जाणार आहे। जी तुमची लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन करण्याची, जी लास्ट डेट आहे ती 11 मे 2025 पर्यंत असणार आहे। भरपूर दिवस आहेत फ्रेंड्स, तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे आणि अप्लाय पण करायचं आहे। तर इथं तुमचं एक्झाम पण होणार आहे। एक्झाम झाल्यानंतर तुमची इंटरव्ह्यू झाल्यानंतरच तुमचं सिलेक्शन इथं होणार आहे। तर नोटिफिकेशनची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहे। ॲप्लिकेशन कसं करायचं ते आता आपण बघूया। ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचे। अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे आणि तुमचे पर्सनल जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला तिथं भरायचे आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला आय अग्री करायचे आहे। नंतर फर्स्ट नेम, त्यानंतर तुमचे जे मधले नाव आहेत ते मेन्शन करायचे आणि तुमचं आडनाव इथं मेन्शन करायचे। तुमच्या वडिलाचे नाव, आईचे नाव, नंतर तुमच्या नावात काही जर बदल झाला असेल, जर तुमचं लग्न झालेलं असेल किंवा काही नावामध्ये चेंज वगैरे झालेलं असेल तर तुम्हाला येस किंवा नो करायचं आहे। तुमची डेट ऑफ बर्थ इथं लिहायची आहे आणि तुमचे जेंडर सिलेक्ट करायचे आहे। मोबाईल नंबरच्या पुष्टी करण्यासाठी सेकंड टाइम तोच रिपीट तुम्हाला मोबाईल नंबर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी मेन्शन करायची आहे। नंतर ईमेल आय डी झाल्यानंतर तुमचे जे 10वी 12वीचे जे मार्कशीट आहे त्यांचा जो परीक्षेचा जो आसन क्रमांक आहे, परीक्षा क्रमांक आहे तो तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे। नंतर तुम्हाला कधी तुमचे 10वी पास झाले, SSC कधी पास झाले, तुमचे 12वी कधी पास झाले, सर्वच इथं तुम्हाला अटॅच करायचं आहे, मेन्शन करायचं आहे। नंतर जनरेट OTP करून तुम्हाला क्लिक करायचे आहे। OTP तुम्हाला येईल, त्याच्यानंतर तुम्हाला आय अग्रीवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। कॅप्चा इथं सिलेक्ट करायचे आहे। कॅप्चा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचे आहे। नंतर एक डिटेलमध्ये फॉर्म इथं तुम्हाला दिसणार आहे, तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। अशा प्रकारे फॉर्म फिल करायचे आहे आणि सर्व डिटेल्स भरून सबमिटवर क्लिक करायचे आहे। तर ही जॉब असे असणार आहे। महानगरपालिकेची नवीन अपॉर्च्युनिटी आलेली आहे फ्रेंड्स, सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे। आणि जर का तुम्हाला नवीन अपडेट पाहिजे असतील, नवीन सिटीमधून, जर तुम्ही ज्या सिटीमध्ये राहतात त्या सिटीमधून जॉब हवे असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे सिटीचे नाव लिहा आणि तुमचं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे सोबत ते पण मेन्शन करा। तुम्हाला मॅच होणाऱ्या जॉब मी लवकरात लवकर पोस्ट करण्याची तुम्हाला गॅरंटी देते। आणि जर का व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल करा, कारण मी असे जॉब अपडेट तुम्हाला देत असते आणि सर्व जॉबचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळावं म्हणून नोटिफिकेशनला ऑल करा। आणि जर का तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाला जॉबची गरज असेल त्यांना सुद्धा माझे व्हिडिओ शेअर करा। चला तर मग फ्रेंड्स, भेटूयात नवीन अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत बाय बाय।